म्हणला बहिणींना आज रविवार होता. पोरं म्हणले मम्मी आपल्याला बिर्याणी आणायची. मला बिर्याणी नाही आणायची, आपण घरीच बनवू. मग आता जाऊन चिकन आणलं तर मस्त एक खळखळ पाण्याने धुवून घ्यायचं. दोन तीन वेळेस धुवून घ्यायचं ते नाही का, कारण सगळे वता वता हातन तेल लागलेले असतात, माश्या त्या भोंगलेल्या असतात. आता हे आपण गॅस चालू करू, त्याच्यावर पातेलं ठेवू. तिकडं आता चिकनवर हळद टाकून घेऊ. मीठ टाकून घेऊ. आता इथं पातेल्यात तेल टाकून घेऊ. आता चमच्याने आपण घालून घेऊ हळद आणि मीठ. करून घ्यायचं आणि ह्याच्यात ना पाणी नाही टाकायचं बरं का. पाणी टाकायची पण काही गरज नाही, त्याला आपोआप पाणी सुटतं. वाटलंच थोडं तर थंड पाणी नाही टाकायचं. आता ह्याच्यावर परत झाकण ठेवायचं, ह्याच्यात पाणी टाकायचं. तवा हे पाणी गरम होईल तवा चिकनमध्ये टाकायचं. तर भावाला म्हणलं का आपण इकडे चिकन शिजायला घातलं होतं, आता शिजून झालंय. आता हे पातेलं आपण खाली मांडून घेऊ. इकडं गॅस चालू करू. आता आपण हे मोठं पातेलं मांडू बिर्याणीसाठी. बघून घ्या. आता पातेलं गरम झालं, त्याच्यात आपण तेल टाकू. तुम्हाला जितकं तेल टाकायचं तितकं तुम्ही टाकू शकता. आम्हाला तेवढं लागतं तेवढं आम्ही टाकतो. आपण इकडे बिर्याणीसाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते. बघा, कढीपत्ता, गरम मसाला, कोथिंबीर, टमाटर, अद्रक पेस्ट, लसूण, हिरवी मिरची, बिर्याणी मसाला, जिरे, हळद, दुसरा मसाला. इथे आधी आपण कांदा टाकून घेऊ. मिरची आणि कांदा. साधी आणि सोपी घरीच बनवायची. आता हे लाल कांदा होईपर्यंत भाजून घ्यायचा. एकदम लाल कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे मग चांगलं लागते. आता ह्याच्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊ आणि गरम मसाला पण टाकून घेऊ. थोडे जिरं टाकू.
भाजून घ्यायचं. आता टमाटर चिरलेलं टमाटर टाकून घेऊ आणि अद्रक पेस्ट ते केलेलं आपण. आता कोथिंबीर ना सध्या आपण थोडीच टाकायची. आता इथं आपण बिर्याणी मसाला आणला होता तो टाकून घेऊ. थोडी हळद टाकून घेऊ. थोडा परवीन मसाला टाकून. आणि थोडी लाल मिरची टाकून. आता व्यवस्थित भाजून घेऊ. आता चवीपुरतं मीठ टाकू आपण. चिकन मध्ये तर मीठ टाकलेलं असतंय पण थोडंसं टाकायचं. पण थोडीशी चवी टाकू आपण आंबूसपणा. आता आपण इकडून चिकन उकडून घेतलं ना त्याचा रस्सा टाकून घेऊ. आता इकडे आपण तांदूळ टाकू. आता हे आपण करून घेऊ. दुसरं पाणी टाकू थोडं. बघा कशी भारी एकदम. अरे आता ह्याच्यावर मोठी परत झाकून ठेवू. आपल्याला रस्सा करायचा बिर्याणी संग. त्याच्यासाठी आपण इकडं अद्रक, लसूण, खोबरं, गरम मसाला वाटून घेतलेला आपण ह्याच्यात भाजून घेऊ. लाल भाजून घ्यायचं.
आता आपण इथं मसाला घेतले होते ते मसाला टाकून. गरम मसाला, परवीन मसाला आणि लाल मिरची. ते सगळं असं भाजून घ्यायचं लाल मसाला. त्याच्यात थोडीच कोथिंबीर टाकायची, नंतर वरून कोथिंबीर टाकायची. आता हे भाजून झालं, आपण इकडे चिकन टाकून घेऊ. थोडासा रस्सा करायचा, लय नाही करायचा. थोडं वरून मीठ टाकू. आता थोडी कोथिंबीर येते, आपण वरून थोडीच राहिली होती. आता झणझणीत वासना. आता इकडे रसा करून घेतलाय का, ह्याच्यावर बी थोडी टाकून घेऊ. कोथिंबीरच नव्हती लई. तर मला एकच म्हणायचं भावांनो बहिणींनो, आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.